काय ग, मागच्या वेळी पार्लर मध्ये आलतीस त्यावर फिरकलीस नाहीस? तेच की पुष्पा येते आदनमधनं, पण तूच येत नाहीस. अहो काकी कामं असतात ना, आणि परीक्षा बी जवळ आली आहे. अगं वय, आमच्या शीतलीची बी परीक्षा आहे. तिचा अभ्यास कुठवर आलाय? करते कधीतरी, पण मनात येईल तसं. तिच्या मनात ते काय असतं ना, काहीच कळत नाही. म्हणजे बघा की त्याला जर गिफ्ट घेतलं असतं तर काही बिघडलं असतं का? आम्ही बी तिला हीच म्हणत होतो. जाऊ दे तो आयुष्य आता, आधीच लय तमाशा झालाय. बाकी शीतल काय अभ्यास करते का? अगं अभ्यासालाच गेले मैत्रिणीकडं. आता काय माहित अभ्यास करते का बसली फिरत. कुणाकडं? यास्मिनकडे गेलीये का? अगं नाही, दुसरीच कोणतरी मैत्रीण आहे. कोण हो काकी? ते काय विचारलं नाही मी. बर काकी, येते मी. का ग, बस की. आली नाहीस तर वर निघालीस होय? हो, जरा काम होतं. आमच्या शीतलीकडे काय काम होतं का? नाही नाही, असं काही विशेष काम नव्हतं. मी बी इथंच मैत्रिणीकडे आले होते. म्हणलं जाता जाता थांबावं, शीतलचा अभ्यास कसा चाललाय ते बघावं. बर येते मी. मम्मी वाट बघत असेल ना. बर ये. चला. हा. आत्ता कळलं ती शीतली कुठं गेली ती. ती नक्कीच आमच्या अजिंक्यांबरोबर असणार. अभ्यास बिभ्यास हे सगळं नाटक आहे. जाऊन जाऊन चाल कुठं. अजिंक्य माझा फोन उचलत नाहीत, म्हणजे नक्कीच ती दोघं एकत्र आहेत. शीतले, शीतले, आता डोळं उघड. नक्की? हा, नक्की. एवढं डोळं बंद करून काय? राजकुमारी शीतल, बसा. तुमच्या सेवेसाठी आम्ही हजर आहे. अरे काय हे सगळं? आता माझ्यामुळे पार्टीचा इस्कूट झाला, बरोबर? म्हणलं काहीतरी स्पेशल पार्टी नको होय? हा, असं आहे व्हय? हा. बर. तुमच्यासाठी ना आज काहीतरी खास आहे. काय?
मक्याचं कणीस. तुला कसं माहित? आजा, ट्रेनिंगला कधी जाणार? पुढच्या 8-10 दिवसात जावं लागेल. कसं वाटतंय? अगं भारीच वाटणार ना. जिथे जाण्यासाठी आयुष्यभर झटत होतो तिथे जाणार म्हटल्यावर तिकडे गेल्यावर तुला इकडची आठवण येणार ना? अगं म्हणजे काय, येणारच की. आजा, तिकडे गेल्यावर तुला सगळ्यात जास्त कोणाची आठवण येईल? चांदणीची. कोण चांदणी? आमची म्हस. तुला सांगतो, मी गेल्यावर तिचं लय हरवणार आहेत बघ. तुला माहितीये का, मी नसलो की ती धारच देत नाही कोणाला. त्यामुळे त्याची लय काळजी वाटते बघ. आणि तिच्यानंतर कोणाची आठवण येईल? तिच्यानंतर जीजीची. मी जाणार आहे म्हणल्यावर अवसानच गेलं तिचं. तुला सांगतो, मी नसलो ना की घशा घालणं घासच उतरत नाही तिच्या. त्यामुळे तिची काळजी वाटते. आणि जीजी नंतर? जीजी नंतर राहुल्याची. बिचारा विकेंड मी नाही म्हणल्यावर गावात करमायचं नाही आता त्याला. एकदम साधा आहे का ते. हा, आता मी होतो तर किमान सांभाळायला कोणतरी होतं त्याला. आता ते बी नाही. हा, तसं फौजी आहेत म्हणा, पण शेवटी वयाचा फरक पडतोच की. देवळात झोपायला कोण नसणार आता त्याच्या बरोबर. आणि त्याच्यानंतर? त्याच्यानंतर त्याच्यानंतर घरातल्यांची. आणि त्याच्यानंतर? त्याच्यानंतर गावातल्यांची. आणि त्याच्यानंतर? आता अजून कोणाची आठवण येणार आहे? ए, काय झालं? तिकडे गेल्यावर तुला कुणाची आठवण येईल? तर चांदणीची, नंतर जीजीची, नंतर रावल्याची, नंतर घरातल्यांची, नंतर गावातल्यांची. सगळ्यांची आठवण तुला येईल, पण माझी येणार नाही. मग चिडासारखं काय त्यात? ये, बस बस बस.